हाय, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. कसे आहात तुम्ही? तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत मटकीला मोड कशी आणायची. तर बघा इथे खूप छान मटकीला मोड आलेली आहे. मटकी छान अशी सुटसुटीत दिसत आहे. तर मी काल सकाळी 7 वाजता ही मटकी भिजत घातली होती. तर बघा दुसऱ्या दिवशी मटकी सुटसुटीत छान अशी मस्त मोड आलेली आहे. आणि मटकी पण अशी छान सुटसुटीत आहे, कुठेही चिकट झालेली नाही आणि मटकीला वाससुद्धा येत नाही. अशाच प्रकारे मटकीला मोड कशी आणायची अशा खूप साऱ्या टिप्स आज आपण पाहणार आहोत. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे मी 1 वाटी मटकी पाण्यामध्ये भिजत घेतलं आहे. तर आता या मटकीला 3 ते 4 तासासाठी असंच भिजवत ठेवू. तर यावर आता आपण झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊया. तर पहा आता मटकी छान भिजून तयार आहे. तर परत एकदा मी इथे मटकी धुवून घेते. तर इथे मी मटकीतलं सगळं पाणी काढून घेतलं आहे आणि बघा आता मी एका स्वच्छ फडक्यामध्ये मटकी छान अशी बांधून घेते आणि आता इथे कापड छान असं व्यवस्थित बांधून घेऊया. असं घट्ट बांधून घ्या आणि ज्या भांड्यात मी मटकी भिजवले तिथेच मी मटकी पूर्ण दिवसभर ठेवणार आहे. तर आता बघा मटकीला छान मोड आलेली आहे आणि आपल्याला पुन्हा जास्त अशी मस्त मोड आणायची आहे. तर इथे परत एकदा थोडं पाणी शिंतळून घेते, जेणेकरून मटकीला वास वगैरे सुटणार नाही, चिकटपणा पण येणार नाही. आता पुन्हा रात्रभर त्याच भांड्यामध्ये झाकून ठेवणार आहे. तर बघा आता सकाळ झालेली आहे आणि आता आपण पाहून घेणार आहोत मटकीला मोड आलेली. तर इथे बघा बाहेरूनच दिसून येत आहे मटकीला किती छान अशी मस्त मोड आलेली आहे आणि मटकीची मोड अगदी बाहेरपर्यंत निघालेली. तर चला आता कापड खोलून दाखवते. तर बघा किती छान अशी मस्त मोड आलेली आहे. ॲक्च्युली कसं आहे ना, इथे मी कापडामध्ये मटकी बांधल्यामुळे थोडी वाकडी तिकडी आली आहे, पण खूप छान लांब लांब मोड आलेली आहे. तर तुम्ही इथे चाळणीचा वापर करू शकता. तर हे मोड खूप सुटसुटीत झालेली आहे, कुठेही चिकट झालेली नाही आणि या मटकीला वास देखील येत नाही. तर आता ही मटकीची उसळ जेवढी वापरायची आहे तेवढी काढून घेऊया आणि बाकीची उरलेली फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत. तर आजचं व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. बाय एव्हरीवन.